इकडे आजपासून विठ्ठल भक्तांना चरणस्पर्श करून दर्शन घेता येणार आहे। तब्बल 19 दिवसांनंतर विठ्ठलाचं चरणस्पर्श करून दर्शन घेता येणार आहे। चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज पहाटे पूजा झाली। तेलंगणाचे भाविक बालाजी मुंडे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा संपन्न झालेली आहे। भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। आज नित्यपूजा झाल्यानंतर दर्शन रांगेमधील भाविकांना मंदिरामध्ये सोडण्यात आलं। यावेळी मंदिर समितीकडून भाविकांवरती पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। मी आता विठ्ठल दर्शनाच्या रांगेत उभारलेलो आहे। सध्या कुठली यात्रा नाहीये, वारी नाहीये, तरी सुद्धा आषाढी सारखी तुफानी गर्दी आज दिसते। कारण एकच आहे, तब्बल 79 दिवसानंतर देवाच्या पायावरचं दर्शन सुरू होतंय आणि या प्रत्येक भाविकांना देवाच्या पायावरचं दर्शन घ्यायचंय। काल रात्री 8 पासून भाविक उभारलेले होते दर्शन रांगेत। अजूनही दर्शनाची रांग वाढतच चाललेली आहे। जवळपास मंदिरापासून 4 किलोमीटर पर्यंत ही दर्शनाची रांग आलेली आहे आणि सगळ्याला विठुरायाचं दर्शन घ्यायचंय, देवाच्या पायावर आपलं मस्तक ठेवायचंय आणि त्यासाठीच हे भाविक मोठ्या संख्येने आहेत। यांना किमान आता दर्शनाला 7 ते 8 तास लागणार आहेत आणि अजूनही दर्शनाची रांग लांबच लांब चाललेली आहे। त्यामुळं या भाविकांना 79 दिवसाचा विरह संपवून आपलं मस्तक देवाच्या चरणावर ठेवायचं आणि देवाला आपली जे काही 3 महिन्यात ज्या साचलेल्या भावना आहेत ते देवापुढे व्यक्त करायच्या आहेत। चांगला पाऊस येऊ दे ही त्यांची इच्छा आहे आणि अखंड तुझं दर्शन चालू राहू दे, अखंड आशीर्वाद सर्वांवर राहू देत, हीच मागणं सर्व हे भाविक मागतायत। दर्शन रांगेतून कॅमेरामन आयुब कागरीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।